नेवासा मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या मनमानी कारभाराविरोधात नेवासा विकास आघाडीच्या विद्यमान नगरसेवकांनी आणि लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन दिले। मुख्याधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहणे, सदस्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करणे आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता न ठेवणे असे गंभीर आरोप यावेळी करण्यात आले। शहरात पाणी योजनेवर कोट्यावधींचा खर्च होऊनही नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून 7 महिन्यात पाईपलाईन दुरुस्तीवर झालेल्या 40 लाख रुपयांच्या खर्चात गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। तसेच नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याच्या अनधिकृत पत्रिकेबाबत कारवाई न झाल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। यावेळी जिल्हाधिकारी परिसरात आलेल्या नेवासा येथील रहिवाशांनी पाणी योजनेबाबत संताप व्यक्त केला। नेवासा ग्रामस्थ म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नेवासाचे उपनगराध्यक्ष, नेवासाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि काही ग्रामस्थांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी इथं आलेलो आहोत। त्याचे कारण आहे की मुख्य अधिकाऱ्याविरोधात तक्रार। आमचे नेवासाचे मुख्य अधिकारी जे निखिल फराटे आहेत यांचे सोशल मीडियावर जो कर्तबगार कारनामा दिसला, जी परिस्थिती आहे नेवासा शहराला साधारणतः रोज गेली वर्षभरापासून 10 ते 12 दिवसाला पाणी येतं। त्याचं कारण पाण्याच्या टाक्या तोडल्यामुळे पाणी साठवायला जागा नाही। ठीक आहे, पाण्याच्या टाक्या तोडल्या, परंतु तरीही पाणी दुरुस्तीची ज्या पाईपलाईन दुरुस्ती, इलेक्ट्रिक मोटर दुरुस्ती, तांत्रिक बिघाड या कारणासाठी ज्या या मुख्य अधिकाऱ्यांनी गेली 7 महिन्यात जी बिलं काढलेली आहे ती बिलं साधारणतः 50 लाख रुपयाची बिलं आहेत। 50 लाख रुपये खर्च करूनही नेवासकरांना जर 10-12 दिवसाला पाणी येत असेल तर हे नक्कीच साशंका आहे। या मुख्य अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं काम न करता फक्त मार्च एंडचं बिलं काढलेली आहे ही आमची 100% खात्री आहे। आणि ही माहिती मागण्यासाठी पदाधिकारी, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सामान्य नागरिक जेव्हा माहिती घ्यायला जातो तर ती माहिती त्यांना मिळत नाही। लेखी स्वरूपात मागतात, लेखी स्वरूपात द्या, लेखी मागितली तरी ती माहिती देत नाही। वरून आम्हाला अशी धमकी दिली जाते, जर तुम्ही फार आम्हाला या पद्धतीने मागणी वारंवार करता तर तुमच्यावर सरकारी कामात अडथळा आणला या प्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल करू किंवा आम्ही असं सांगू की तुमच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे, अशी तक्रार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करू। म्हणून आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आमचं लेखी स्वरूपात म्हणणं मांडलेलं आहे। या मुख्य अधिकाऱ्याची जर चौकशी झाली नाही, चौकशी करून त्याच्यावर जी योग्य ती कारवाई झाली नाही तर संपूर्ण नेवासकरांसह जन आंदोलन करण्यात येणार आहे, असे सूचना देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आलो। महिन्यातून फक्त 3च वेळेस पाणी येतं, कधी सोडतं कधी नाही बी सोडत। आम्ही म्हटलेलं त्यांना, आम्हाला म्हणजे बरेच दिवसापासून तक्रारी आम्हाला पाणी येत नाही, आमचे नळ खांदून बी ठेवले जाते। आता सध्या नळ बी खांदलेले, आमचे नळ द्यावा आणि आमचे रस्ते नीट करून द्यावा आणि आम्हाला पाणी द्यावा। आम्ही कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो। तर नेवासा नगर पंचायत मध्ये साधारणतः आम्हाला 7 ते 8 दिवसांनी रोज पाणी मिळते नागरिकांना। तर या मुख्याधिकारी हजर झाल्यापासून 7 महिन्याच्या काळात 50 ते 60 लाख रुपयाची बिल काढली दुरुस्तीवर, परंतु नागरिकांना अजूनही वेळेवर पाणी येत नाही। तसेच इतरही अनेक विभागामध्ये आर्थिक अफरातफर झाल्याची शंका आम्हाला आहे। त्याची चौकशीची मागणी करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो। साहेबांना आम्ही सर्व परिस्थिती सांगितली, जी खरी परिस्थिती ती। त्यावेळेस साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी याची पूर्णपणे चौकशी करून याच्यात जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करीन। आणि आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत, कारण की निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत, कारण की सीओ साहेबांनी खूप मोठा घोटाळा केलेला आहे। तो म्हणजे पाण्याचा किंवा कचऱ्याचा। 7 महिन्यामध्ये 40 ते 50 लाखाचा असा घोटाळा केलेला आहे आणि असं आमची खात्री आहे। आणि जेव्हा आम्ही त्यांना प्रोसिडिंग किंवा आवक जावक असं काही माहिती विचारली तर ते आम्हाला काही देत नाहीत। आणि प्रोसिडिंग मागितली तरी तेही देत नाहीत किंवा ते म्हणतात की आम्ही वरती माहिती देऊ, मग त्यानंतर तुम्हाला आम्ही कळवू। आणि एवढं ही करून ते आम्हाला पाणी सुद्धा भेटत नाही त्यांचं वेळोवेळी। 8 ते 10 दिवसाला पाणी असतं आणि नदी आम्हाला खूप जवळ आहे, तरी सुद्धा पाणी उपलब्ध होत नाही, कारण की त्यांनी प्रशासन काळामध्ये ज्या टाक्या पाडल्यात त्यामुळे विनाकारण टाक्या पाडल्यात। जेव्हा केव्हा ते आदेश निघाले असतील ते आधी निघाले असतील, पण त्यांनी ज्या इलेक्शनच्या पिरियड मध्ये ज्या टाक्या पाडल्यात त्यामुळे आज नेवासकरांची खूप मोठी गैरसोय होत आहे। त्यामुळे आमच्या मागण्या जर आता मान्य झाल्या नाही तर
आम्ही कलेक्टर साहेबांकडे तर अर्ज दिलेत आता, पण समजा नेवासकरांच्या वतीने आम्ही आता जल आंदोलन करणार आहोत. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.